विद्यार्थ्यांनो, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये ए घन वजा बी घन म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब याचं एक्सपान्शन बघितलं. फॅक्टर्स बघितले कसे आहेत ते. आपण बघूया. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल्स टू ए मायनस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. या अगोदर आपण कुठलं पाहिलं होतं? ए क्यूब प्लस बी क्यूबचं पाहिलं होतं आणि त्याच्यावरचे आपण एक्झाम्पल्स म्हणजे प्रॅक्टिस सेट 6.2 बघितला होता. हे पण आपण फॉर्म्युला लिहून ठेवूया. मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, हे दोन जे आहेत त्यामध्ये पहिल्या जे फॉर्म्युला आहे त्यावर आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.3 सोडवायचं आहे. त्यामधलं फर्स्ट वाय क्यूब मायनस 27. आता आपण 6.2 मध्ये पण तसंच सोडवलं होतं बघा. तिथं फक्त प्लस होतं आणि इथं मायनस आहे. आता वाय क्यूबचा म्हणजे वाय क्यूब मायनस 27 कशाचा क्यूब रूट आहे? तर 3चा क्यूब रूट आहे. म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार? 3 क्यूब. ओके, आता आपल्याला त्या युजिंग हा फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल्स टू ए मायनस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. यामध्ये फक्त व्हॅल्यूज ॲड करायच्यात. ए क्यूब म्हणजे वाय क्यूब मायनस 3 क्यूब इज इक्वल्स टू वाय मायनस 3. वाय मायनस 3 इन ब्रॅकेट वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू 3 प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर. आता आपण वाय मायनस 3 वाय स्क्वेअर प्लस 3y प्लस 9 हे झालं याचं फॅक्टरायझेशन. ओके, आपण पहिल्यांदा सूत्र व्यवस्थित नीट असलं पाहिजे. पहिली स्टेप ते कशाचा घन आहे ते लिहून घ्यायचं. युजिंग द फॉर्म्युला लिहायचा आणि त्याच्यानंतर व्हॅल्यूजमध्ये फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज ॲड करायच्या. नेक्स्ट एक्झाम्पल एक्स क्यूब मायनस 64y क्यूब. एक्स क्यूब 64 कशाचा क्यूब रूट आहे? तर 4चा क्यूब रूट आहे. 4y ब्रॅकेट स्क्वेअर. या पद्धतीमध्ये पहिले आपण लिहून घ्यायचे. नेक्स्ट स्टेप फॉर्म्युला लिहायचा एस क्यूब ए मायनस बी ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा प्रत्येक वेळेला हा फॉर्म्युला लिहायचा. व्हॅल्यू कीप दिस व्हॅल्यूज 4y क्यूब इज इक्वल्स टू ए मायनस बी म्हणजे एक्स वाय मायनस 4y एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 4y प्लस 4y ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता सॉल्व करायचं आहे. एक्स स्क्वेअर प्लस 4xy प्लस 4चा स्क्वेअर 16yचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. हे झालं फॅक्टरायझेशन. थर्ड एक्झाम्पल घेऊया आपण. थर्ड एक्झाम्पल 27m क्यूब 216n क्यूब. पहिले 27 कशाचा क्यूब रूट आहे? तर 3चा. मग ब्रॅकेटमध्ये लिहू आपण 3m ब्रॅकेट क्यूब आणि 216 कशाचा आहे? तर 6चा क्यूब रूट आहे. तर पहिले आपण काय करायचं? पहिले क्यूब रूट बघून घ्यायचे. क्यूब रूट निघतायत का? असे काही एक्झाम्पल्स असतात की त्याचे क्यूब रूट निघतातच. तसेच एक्झाम्पल तुम्हाला दिलेले असतात. परंतु आता इथे बघा 27चा निघतोय 3 पण 216चा निघतोय का? 3m स्क्वेअर मायनस 216 म्हणजे 6n क्यूब. युजिंग द फॉर्म्युला a cube minus b cube is equals to a minus b bracket square a square plus ab plus b square. Put these values. 3m cube minus 6n cube is equals to 3m minus 6n
3m square plus 3m into 6n plus 6n bracket square bracket complete. 3m minus 6n, आता 3चा स्क्वेअर किती आहे 9, 9m square plus 6 into 3 18, 18mn plus 36n square. हे झाल्याचं एक्झाम्पल. आता यामध्ये पण कॉमन आपण काढू शकतो 3 कॉमन काढून m-2n आणि इकडे सुद्धा कॉमन निघतो. हा जशाच तसा ठेवा किंवा आपण त्याच्यामध्ये बाहेर सुद्धा काढू शकतो, कारण 9 ने भाग जातोय. 9 into m square plus 2n plus 4n square. आता हे 9 आपण राईट साईडला लेफ्ट साईडला घेते. 3 into 9 27 m-2n आणि दुसऱ्या ब्रॅकेट जसंच तसं लिहायचा. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल, 4th एक्झाम्पल घेऊया. One minute. 3rd example, 27 m cube minus 216 n cube. दुसऱ्या पद्धतीने पण सोडू शकतो आपण. डायरेक्ट जर हे घेतलं 27 जर कॉमन काढला तर तो सुद्धा तसं सुद्धा आपल्याला घेता येतं. n क्यूब येणार. आता 27 जशाच तसा लिहायचा आणि a क्यूब मायनस b क्यूब प्रमाणे याचे अवयव पाडायचे. मी इथे करून ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 2n क्यूब युजिंग द फॉर्म्युला लिहायचा आहे. a minus b bracket a square plus ab plus b square. 27 जशाच तसा. आता ह्या m क्यूब मायनस 2n क्यूबचंच एक्सपान्शन तिथं लिहायचं आहे. m minus 2n m square plus m into 2n plus 2n square. Simplification, m minus 2n m square plus 2m plus 4n square. 2चा स्क्वेअर इथे 4 आणि यांचा स्क्वेअर n स्क्वेअर. आणि हे 27 अलीकडे लिहून ठेवायचं, कारण आपण अगोदर 27 वर लिहिला होता. म्हणून 27 into m cube minus 2n cube is equals to 27 m minus 2n bracket m square plus 2mn plus 4n square. हे झालं सेकंड टाईप. दुसऱ्या पद्धतीने आपण हे तिसरं उदाहरण सोडवलेलं आहे. पहिल्या ह्याच्यात बघा आपण नंतर कॉमन काढले 27 आणि याच्यामध्ये अगोदरच कॉमन काढले 27. ओके, यामध्ये आपण नंतर शेवटच्या स्टेपला आपण बाजूला काढले होते, कॉमन काढले होते. त्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन केलं आणि लिहिलं 27. आणि इथं डायरेक्ट 27 ने आपण भाग दिला, तेव्हा 27 आपण कॉमन काढली. हे दुसऱ्या पद्धतीने. ओके, आता 4th एक्झाम्पल, 125 i क्यूब मायनस 1. 155 कशाचा आहे 5 क्यूबचा आहे. a क्यूब मायनस b क्यूब a स्क्वेअर, a minus b a square plus ab plus b square. Using this formula, put this value a and b. 5y cube minus 1 cube. इथे 1 जशाच तसा लिहिलाय मी, कारण एकचा क्यूब हा एकच असतो म्हणून 1 क्यूब आपण लिहितो, कारण a क्यूब मायनस b क्यूबच्या फॉर्ममध्ये आपण
लिहित असतो. यानंतर त्यामध्ये अशा किमती ठेवल्या 5चा स्क्वेअर 25y स्क्वेअर प्लस 5y प्लस 1 स्क्वेअर, हे झालं याचा एक्सपान्शन और फॅक्टर्स. हे झाले त्याचे फॅक्टर्स. 5th एक्झाम्पल 8p क्यूब minus 27 upon p cube. Using first 8चा क्यूब रूट काय 2p क्यूब आणि 27चा 3 म्हणून 3 upon p ब्रॅकेट क्यूब. Using the formula a cube minus b cube, expansion a minus b in bracket a square plus ab plus b square. Put the values of a and b. 2p bracket cube minus 3 upon p bracket cube is equals to a म्हणजे 2p minus 3 upon p in bracket a square means 2p square plus 2p up into 3 upon p plus 3 upon p bracket square. So solve this. 2p minus 3 upon p, 4p square plus pp cancel, 3 into 2 6 plus 3 square म्हणजे 9 upon p square. This is the expansion of this example. This is the factors. This is the factors of 8p cube minus 27 upon p cube. So next example is 6th example. 343a cube minus 512b cube. फर्स्ट एक तर आपण 343चा क्यूब रूट बघायचा कुठला आहे किंवा कॉमन काढायचे. आपल्याकडे 2 पर्याय आहेत. मग 2 पर्यायामध्ये आपण फर्स्ट तो कशाचा क्यूब आहे बघायचं, क्यूब रूट आहे बघायचं. 7a 7चा आहे, 512 हा 8चा आहे. सो युजिंग द फॉर्म्युला a क्यूब मायनस b क्यूब, एक्सपान्शन or factors a minus b, a square plus ab plus b square. So 7a cube minus 8b bracket cube is equals to 7a is equals to 7a minus 8b in bracket 7a square bracket square plus 7a into 8b plus 8b bracket square. Solve this. 7 is a square 49a square plus 56ab plus 64b square. 8चा वर्ग काय 64. Okay. This is the factors. 7th example. पुस्तकामध्ये आहे ते लिहून घ्यायचं तुम्ही. 64x क्यूब मायनस 729. आता 64 हा 4चा क्यूब रूट आहे. 4x क्यूब मायनस आता 749 हा कशाचा आहे 9चा आहे. सो युजिंग द फॉर्म्युला a क्यूब मायनस b क्यूब, राइट दिस फॉर्म्युला and factors and put the values of a and minus b. Let's see. 4x cube minus 9y cube is equals to 4x minus 9y, second bracket 4x square bracket square plus 4x into 9y plus 9y bracket cube. Solve this. 4x minus 9y, 4th square is 16x square plus 36 xy plus 81y square. This is the factors of this example. 8th question, last question है 16a cube minus 128 8b cube.
16 कशाचा आहे माहिती आहे का आपल्याला? 2चा वर्ग 8, 8चा वर्ग 16 नाही, 2चा नाही, मग आपण कॉमन काढायची मिळते. ओके, कशाचेच वर्ग नाही आहे, सॉरी घनमूळ नाही आहे. ए क्यूब मायनस आता 16 त्याचा डिवायडेशन करून घ्यायचं आहे, डिव्हिजन करून घ्यायची. 8 16 8 128. ओके, सो युजिंग द फॉर्म्युला, जर आपल्याला क्यूब रूट जर आले नाही, लक्षात आले नाही, तर आपण काय करायचं आहे, कॉमन काढायचं. इथे कॉमन काढल्यावर त्याचे क्यूब रूट येतात. असं कॉमन काढायचं आहे की तिथं एक क्यूब आला पाहिजे, क्यूब रूट आलं पाहिजे तिथे, म्हणून आपण कॉमन काढतो. सो युजिंग द फॉर्म्युला, ए क्यूब मायनस आता 8चा क्यूब आहे तो पण लिहायचा आहे आपल्याला, 2b क्यूब 2/b ब्रॅकेट क्यूब. सो युजिंग दिस फॉर्म्युला, a cube minus b cube, factors of this, put the values of a and b. 16 बाजूला काढायचं आहे, ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं आहे, किंवा आता फक्त फॅक्टर्स लिहू. क्यूब इज इक्वल्स टू a minus 2/b in bracket a square plus a into 2/b plus 2/b bracket square. Solve this. A minus 2/b, a square 2a/b plus 4/b square. आणि 16 राहिले आपले, त्याला आपण दोन्ही बाजूला फॅक्टर्स पाडताना दोन्ही बाजूला आपण 60 लिहून घ्यायचं आहे, म्हणजेच हे 60 आपण कॉमन काढतो, कारण त्याचे फॅक्टर्स पडत नव्हते म्हणून आपण 16 कॉमन काढले. सो 16 ब्रॅकेट a क्यूब मायनस 2/b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू 16 a minus 2b bracket a square plus 2a/b plus 4/b square. जशास तसं लिहायचं. सेकंड, this is the 8th example or the factors of this 8th example. Okay, so write down. Thank you.